नमस्कार मंडळी. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 1 एप्रिल 2026 पासून रेशन कार्डच्या नियमात केंद्र आणि राज्य सरकार मोठे बदल करत आहेत. या नवीन नियमांमुळे लाखो अपात्र लोकांची नावे रेशन कार्डमधून कट केली जाणार आहेत. तुम्ही पात्र आहात का की अपात्र? नवीन निकष काय आहे आणि तुमचे नाव वाचवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? या सर्व प्रश्नाचे उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 1 एप्रिलपासून काय बदलणार? सरकारने रेशनिंग व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी कडक पावलं उचललेली आहेत. आता केवळ गरजू आणि गरीब कुटुंबांना स्वस्त धान्य मिळावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. गेल्या काही वर्षात अनेक श्रीमंत किंवा सधन व्यक्तींनी चुकीच्या माहितीच्या आधारे रेशन कार्ड मिळवल्याचे समोर आलेले आहेत. आता डिजिटल पडताळणी म्हणजे डिजिटल व्हेरिफिकेशनद्वारे अशा कार्डधारकांचा शोध घेतला जाणार आहे. नमस्कार मंडळी, मी गंगाधर पित्रिमारे. अपात्रतेचे नवीन निकष काय? खालीलपैकी कोणतीही एक गोष्ट तुमच्याकडे असेल तर तुमचं नाव रेशन कार्डमधून कट होऊ शकतं. 4 चाकी वाहन. जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या नावावर 4 चाकी गाडी, ट्रॅक्टर सोडून असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता. वार्षिक उत्पन्न. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा शहरी भागात 3 लाख आणि ग्रामीण भागात 2 लाखांहून अधिक जास्त आहे, त्यांचे कार्ड रद्द होईल. शेतीची मर्यादा. सिंचन सुविधा असलेली 5 एकरापेक्षा जास्त जमीन असल्यास रेशन कार्ड अपात्र ठरेल. सरकारी नोकरी. कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असेल किंवा आयकर टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल तर ते रेशन कार्डसाठी पात्र नसतील. घर आणि मालमत्ता. शहरात 100 स्क्वेअर फूटपेक्षा मोठा पक्का फ्लॅट किंवा व्यावसायिक गाळा असल्यास कारवाई होऊ शकते. एसी आणि जनरेटर. घरात एअर कंडिशन किंवा 5 KVA पेक्षा जास्त क्षमतेचा जनरेटर असल्यासही अपात्र मानले जाईल. ई-KYC अनिवार्य. या बदलांमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ई-KYC. सरकारने सर्व रेशन कार्ड धारकांना त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड रेशन दुकानात जाऊन पॉस मशीनवर अंगठा लावून लिंक करणे अनिवार्य केलेले आहे. ज्यांचे ई-KYC पूर्ण नसेल त्यांचे नाव 1 एप्रिलपासून आपोआप यादीमधून वगळले जाईल. नाव कट झाल्यास काय करावे? जर तुम्ही पात्र असूनही तुमचं नाव कट झालं तर घाबरू नका. तुम्ही तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात किंवा पुरवठा विभागात जाऊन तुमचे उत्पन्नाचे दाखले आणि आवश्यक कागदपत्रे सादर करून पुन्हा नाव नोंदवू शकता. पण लक्षात ठेवा, खोटी माहिती देऊन रेशन लाटल्यास सरकार दंड किंवा कायदेशीर कारवाई करू शकतं. तर मित्रांनो, ही होती 1 एप्रिल 2026 पासूनच्या बदलांची माहिती. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना नक्की शेअर करा व व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.